आज खूप दिवसानंतर घरी पनीर आणलं होतं, कारण शोमला खूप जास्त आवडतं. अधूनमधून कधीतरी आणत राहते. आता खरं तर मी पनीरची भाजी लग्न झाल्यानंतरच शिकले बरं का. आणि पनीर काय असतं हे सुद्धा मला लग्न झाल्यानंतरच माहीत झालं. लग्नाच्या अगोदर पनीर काय असतं हे सुद्धा माहीत नाही. ऐकल्यास नवल वाटतं. मला सुद्धा नवल वाटतं, तुम्हाला तर वाटणारच झालं. आता पनीरची भाजी कशी बनवायची हे तर मला अगोदर माहीत नव्हतं, पण आता मला यायला लागली. तर चला तुम्हाला सुद्धा सांगते मी कशी बनवते पनीरची भाजी. सगळ्यात अगोदर तर इथे मी काही काजू भिजत टाकले होते, कारण मला इथं शाही पनीर बनवायचं होतं. एक कांदा आणि एक टमाटर इथं तळून घेणार होते. जास्त कांदा किंवा जास्त टमाटर टाकलं तर असं फ्लेवर चेंज होते, एकदम कांद्याचाच फ्लेवर लागतो. त्याच्यामुळे मी इथे जास्त कांदा किंवा जास्त टमाटर टाकत नाही. मस्त असं कांदा आणि टमाटर तळून घेतलं आणि मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतलं. खूप छान असा कलर येऊन जातो. तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आला होता. त्याच्यानंतर भरपूर सारं लसूण आणि अद्रक इथं कुटून घेतलं. एकदम बारीक कुटला आणि तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रक इथं टाकून घेतलं. त्याच्यानंतर जी आपण टमाटर कांद्याची प्युरी केली होती ती देखील टाकून घेतली. आता त्या चारमध्ये आपण जे काजू इथं भिजत टाकले होते ते बारीक करून घेतले आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आता काजूची प्युरी आणि टमाटर कांद्याची प्युरी सगळंच एकदा भाजून चांगलं तेलामध्ये तळून घेतलं, जेणेकरून त्याचं फ्लेवर कशाचंच कच्च्या पानाचा फ्लेवर येणार नाही म्हणून. त्याच्यानंतर इथं मी शाही पनीर मसाला आणला होता, ते सुद्धा ॲड केला होता. आणि फक्त शाही पनीर मसाला ॲड केला नव्हता, तिखट अजिबात होत नाही. आणि घरची भाजी म्हणलं ना तर घरची थोडीफार चव तर यायलाच पाहिजे होतं. आता तुम्ही जर हॉटेलमध्ये खाल्ली ना ही भाजी अशी गोड गोड लागते आणि मला अजिबात आवडत नाही. त्याच्यानंतर इथं माझ्याकडं मलाईचा तुकडा होता, ते देखील याच्यामध्ये टाकून घेतला. थोडंसं तूपसुद्धा टाकलं आणि घरचा काळा मसाला होता ते देखील टाकून घेतला. तुम्ही बघू शकता किती छान असं झालं होतं. मस्त असं शाही पनीरचा मसाला इथं तयार होता. आता घरी बनवतोय ना आपल्या मर्जीनं कसं पण आणि काही पण टाकून आपण बनवू शकतो बरं का. हॉटेलला गेलं तर ना त्यांनी जसं दिलं तसंच खावं लागतं. मस्त पाणी टाकलं, पाणी जे टाकलं होतं ते थोडंसं गरमच टाकलं होतं. त्याच्यानंतर मी इथं चपात्या बनवायला घेतल्या. आता पनीरसोबत चपात्या खायच्या होत्या म्हणून मी तर फक्त तेल लावूनच चपात्या बनवून घेतल्या, अजिबात पीठ नाही लावलं, जे की आपल्याला हॉटेलमध्ये नान टाईपमध्ये भेटतात. आता नान कसं कडक होऊन जातं लगेच, तर तसं नाही बरं. इथं स्मूथ केल्या होत्या चपात्या. त्याच्यानंतर इथं भाजीला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये सगळं पनीर टाकून दिलं आणि त्याला स्लो गॅसवरच ठेवलं, जास्त काही फुल गॅसवर नाही ठेवलं. सगळ्या पोळ्या झाल्या होत्या. मस्त असं पनीरची इकडं भाजी तयार झाली होती. त्याच्यावरून इथं गार्निशिंगसाठी इथं कोथिंबीर टाकून घेतली बारीक बारीक. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी पनीरची भाजी इथं तयारच होती. आता तेवढंच केल्याने थोडी ना भागता इथं कांदा त्याच्यानंतर काकडी लिंबू सगळंच घेतलं आणि इथं माझी पनीर थाळी तयार होती. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.